सरकारने तेलंगणा कर्मचारी उत्तरदायित्व आणि पालक आधार विधेयक हे सादर केलेलं आहे, ज्या अंतर्गत जर समजा एखादी मुलगा आपल्या आई वडिलांचा सांभाळ करत नसेल तर अशा वेळी त्याच्या पगारातून 15% किंवा लक्षात ठेवायचं 10,000 रुपये हे सरकार कट करून घेणार आणि त्याच्या आई वडिलाच्या खात्यामध्ये टाकणार. लक्षात ठेवायचं हे विधेयक ओके खाजगी आणि सरकारी या दोन्ही क्षेत्राला लागू पडणार आहे. सर्वात महत्वाचं काय ते समजून घ्या की या प्रकारचं विधेयक किंवा या प्रकारची जे इनिशिएटिव्ह घेतल्या जाते त्याचा संदर्भ भारतीय संविधानाच्या कलम 41 सोबत आहे, ज्याला म्हणतो आपण सोशल सिक्युरिटी. आयोग प्रश्न हा इथं विचारणार. कलम 41 काय म्हणते की अपरिहार्य कारणामुळे जर व्यक्ती गरिमापूर्ण जीवन जगू शकत नसेल तर त्याला ते गरिमापूर्ण जीवन उपलब्ध करून देण्याचा अधिकार किंवा कर्तव्य हे गव्हर्नमेंटचा आहे, ज्याला आपण DPSP म्हणतो. आणि त्यानुसार या प्रकारचा अधिकार किंवा या प्रकारचा कायदा हा संविधानाच्या कलम 41 ला डायरेक्ट प्रमोट करतो. बरोबर. केव्हाही पॉलिटिक्सचा अभ्यास करताना DPSP ची जी अंमलबजावणी आहे ना त्यावर आयोग आता प्रश्न विचारत आहे, ना की या प्रकारच्या कलमांवर. आणि अजून एक माहिती लक्षात ठेवायचं, या प्रकारचं विधेयक केंद्र सरकारने 2007 मध्ये ऑलरेडी केलेलं आहे. आणि त्यापेक्षा अजून महत्वाचं ठरवायचं की 2001 मध्ये हिमाचल प्रदेश हे पहिलं असं राज्य आहे की ज्या प्रकारे या प्रकारचं म्हणजे आपल्या आईवडिलांचा कोणी सांभाळ करत नसेल तर वित्तीय तरतूद देण्याचं कायदा करणारं हिमाचल प्रदेश भारतातलं पहिलं राज्य आहे 2001 मध्ये. केंद्राचा 2007 मध्ये. महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही स्वतंत्र कायदा नाही. जो 2007चा केंद्राचा कायदा आहे तोच आपल्या महाराष्ट्रामध्ये काय आहे तो लागू पडतो. तर बेसिकली सांगण्याचा उद्देश काय होता, इथं कलम 41 लक्षात ठेवा जो डायरेक्ट याला हिट करतो. आणि दुसरं जर कलम पाहिजे असेल तर 39A बरोबर, जो अप्रत्यक्षपणे याला प्रमोट करतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 39A मध्ये हा ए लहान आहे बरं का, हा ए मोठा नाही आहे. 39A मध्ये मोठा असणं हा मोफत एक सल्लाला काय देतो, चालना देतो. 39A हा मोठा आणि हा लहान, बरोबर लक्षात असू द्या. चला ठीक आहे इथपर्यंत. ओके, थँक्यू.